लपलेलं आहे. Oh my goodness, what is this? तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून हे वृक्ष इथं आजही उभं आहे तेवढ्या दिमाखात. आणि हे मूळ उगमस्थान जिकडनं हे जे वळ ते वाढलं आहे आणि चारी साईडला पसरलं. इथे पुरातन दिसतं. काय लपलेलं आहे. Oh my goodness, what is this? अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात महाराष्ट्राचं लक्ष वेधणारं गाव म्हणजे पेमगिरी. या ठिकाणचं जितकं ऐतिहासिक महत्त्व आहे तितकंच नैसर्गिक सौंदर्य आणि पर्यटन स्थळ म्हणूनही महत्त्व आहे. याच ठिकाणी महाराष्ट्रातील सर्वात विस्तीर्ण वटवृक्ष देखील आहे. भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड हे कोलकात्याला आहे. त्यानंतर पेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो. पेमगिरी हे गाव जुन्या काळी चुन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध होते. त्यावेळेस हे गाव इथं असलेल्या कंद चुन्यासाठी प्रसिद्ध होते. सध्या हे गाव इथं असलेल्या पेमगिरी किल्ला आणि विशालकाय वटवृक्षासाठी प्रसिद्ध आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन यूट्यूब व्हिडिओमध्ये. तर मी आहे सागर पाटील आणि आज मी पुन्हा एकदा येऊन पोचलो आहे पेमगिरी गावामध्ये. तर नुकतंच आम्ही पेमगिरी किल्ला हा कवर केला आणि त्या किल्ल्यापासून 8 किलोमीटर अंतरावर असलेल्या वटवृक्ष म्हणजे वडवृक्ष बनाना ट्री. तर महाराष्ट्रामधील सर्वात जुनं आणि सर्वात मोठं हे ट्री आहे. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीपासून हे वृक्ष इथं आजही उभं आहे तेवढ्या दिमाखात. आणि याचं जे ऑलमोस्ट जे कार्बन डेटिंग जर केली जी याचा पूर्णपणे रिपोर्ट नाही पण तरी 400 ते 500 वर्ष याची तेवढी एज निघून येते. आणि याचा जो पसराव आहे तो खूप मोठा झालेला आहे चारी बाजूने. जर तुम्ही बघितलं तर याचं जे मेन जे उगम स्थान झालेलं आहे ते इकडनं झालेलं आहे आणि इकडनंच याचा मुळा पूर्ण पसरला आहे आणि पूर्ण एका छत्रीसारखं चारी साईडला पसरलं आहे. आणि ह्या वटवृक्षांकडेच राम ऋषी नावाचे जे ऋषी होते ते इथं राहायचे. तर असं इथल्या काही लोकांचं म्हणणं आहे. तर त्यांचीसुद्धा इथं पूजा केली जाते. आणि एवढं जुनं वृक्ष आपण आजही बघू शकतो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये आणि या जगामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या अपरिचित आहे, ज्या लोकांना माहिती नाही, ज्या आपल्याला माहिती नाही. तर त्या बघायला मिळतात. त्याचा खूप आनंदसुद्धा होतो आणि चांगलंसुद्धा वाटतं. आणि हे मूळ उगमस्थान जिकडनं हे जे वळ आहे ते वाढलं आहे आणि चारी साईडला पसरलं. या ठिकाणी जाखमत बाबा आणि जाकई देवी यांची मंदिरे दिसतात. या ग्रामदेवताची दंतकथाही फार रोमांचक करणारी आहे. गुरांची राखण करताना जाखमत बाबांची वाघासोबत झुंज होते. या झुंजीत दोघेही रक्तबंबाळ झाले आणि त्यानंतर दोघांनी अखेरचा श्वास घेतला. आपल्या भावाची अशी अवस्था पाहून बहीण जाकाईला दुःख अनावर झाले आणि तिने देखील इथंच स्वतःचा प्राण सोडला. पुढे या जागेवर ग्रामस्थांनी त्यांच्या मूर्तीची स्थापना केली. त्यांच्यावर असलेल्या श्रद्धेनुसार जर कोणी जाणून झाडाच्या पारंब्या तोडल्या तर जाखमत बाबा त्यांना शिक्षा देतात. या दंतकथेमुळे आजही हे झाड आपले अस्तित्व टिकवत सह्याद्रीच्या कुशीत 500 वर्षांनंतर देखील अभेद्यपणे उभे आहे. जवळपास 2.5 ते 3 एकराच्या परिसरात या झाडाने
आपला विस्तार केलेला आहे. या झाडाच्या मुख्य खोडाचा घेरा हा 58 फूट एवढा आहे, तर या झाडाला एकूण 90 पेक्षा जास्त पारंब्या देखील आहेत. इथे एक पुरातन विहीर सुद्धा आहे. तर मित्रांनो, फायनली आपलं हे वटवृक्ष बघून झालेलं आहे, जे 500 वर्ष जुनं होतं, जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आधीपासून इथं आहे. तर आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्यापैकी किती लोकांनी इथे येऊन ह्या वटवृक्षाला भेट दिली आणि हे बघितलं असेल तर ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. किंवा ज्यांनी बघितलं नसेल त्यांनासुद्धा व्हिडिओ शेअर करा, की जेणेकरून त्यांना या गोष्टी माहिती मिळेल आणि ते सुद्धा इथं नक्की येतील. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओनं आपलं चॅनल तुमच्या मित्रांना तुमच्या फॅमिलीला नक्की शेअर करा. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे कनेक्टेड.